नमस्कार सर्व अधिकारी मित्रांना. प्रथम नमस्कार. आज आपल्याला 2024-25 या वर्षाचा स्वयं मूल्य निर्धारण अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल भरायचा आहे. त्याकरिता आपण प्रथम success.nic.in या वेबसाईटवर जाऊन आपल्या विभागाने आपणास दिलेल्या NIC ईमेल आयडी वरून आपण लॉग इन करणार आहोत. NIC चा ईमेल आयडी व पासवर्ड वापरून प्रथम या वेबसाईटवर लॉग इन करायचे आहे. success.nic.in या वेबसाईटवरून आपला NIC चा ईमेल आयडी व पासवर्ड वापरून आपण लॉग इन केल्यानंतर आपणास प्रथम हे 3 ग्लोब आयकॉन दिसतील. त्यातील स्पॅरो महापार ग्लोब आयकॉन यावर क्लिक करावायचे आहे आणि प्रोसीड करावायचे आहे. स्पॅरो महापार या ग्लोब आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ही विंडो दिसेल परिचय, जी आपणा सर्वांना परिचित आहे. या परिचय वेबसाईटवर किंवा या विंडोमध्ये लॉग इन आयडी मध्ये आपला NIC चा ईमेल आयडी वापरायचा आणि त्यानंतर पासवर्ड नाही वापरला तरी त्याखाली दिलेल्या पासवर्डलेस ऑथेंटिकेशन वर टिक करून आणि त्यानंतर त्याखाली असलेल्या दुसऱ्या चेकबॉक्सला क्लिक करून आपण नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास आपल्या रजिस्टर्ड मोबाईल जो की आधारशी लिंक आहे आणि आपल्या विभागाशी आपण लिंक केलेला आहे अशा मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP टाकायचा आहे. आपल्या मोबाईलवर आलेला OTP टाकल्यानंतर आपल्या समोर ही विंडो येईल. त्यामध्ये MHDVT आणि त्यावर एक रेड कलर मध्ये पेंडिंग पार्ट 2 जे पार्ट 2 आहे असे 2 चा अर्थ आहे आपल्याकडे 2 प्रतिवेदन अधिकारी आहे. असे 2 पार्ट आपल्या तुमच्या लॉग इन मध्ये दिसून येतील. त्यावर क्लिक करावायचे आहे. पेंडिंग पार्ट या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्या समोर इनबॉक्स ओपन होईल आणि इनबॉक्स मध्ये हे 2 पार आयडी जे रेड कलर मध्ये 2 संख्या दर्शवली होती त्याप्रमाणे हे 2 पार आपल्या समोर येतील. त्यातील 4थ्या नंबरचा कॉलम जो आहे पार आयडी, त्या पार आयडी वरील जो नंबर दर्शविलेला आहे त्या नंबरवर क्लिक करावायचे आहे. त्या नंबरवर क्लिक केल्यानंतर आपला सेल्फ अप्रायझल रिपोर्ट म्हणजे स्वयंमूल्य निर्धारण अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल तो ओपन होईल. त्यामधील बेसिक इन्फॉर्मेशन जी आपल्या रिपोर्टिंग ऑफिसरच्या आस्थापनेने भरलेली असेल त्यातील फक्त भाग 2 आपल्यास भरावयाचा आहे. इथे आपण पाहू शकता इथे बेसिक इन्फॉर्मेशन आणि सेल्फ अप्रायझल असे 2 टॅब दिसून येतात. बेसिक इन्फॉर्मेशन ज्यामध्ये तुम्ही चेंज करू शकत नाही, जी तुमच्या आस्थापनेने भरलेली आहे. सेल्फ अप्रायझल भाग 2 आहे, सेक्शन 2 स्वयं मूल्य निर्धारण अहवाल. यामध्ये आपण धारण केलेल्या पदावरून अपेक्षित केलेल्या कामाचे थोडक्यात विवरण, कार्यसिद्धी, विशेष काम, कार्यात येणाऱ्या अडचणी, मत्ता व दायित्व केव्हा सादर केले, आपल्याला आवश्यक असलेले प्रशिक्षण याबाबतच्या नोंदी आणि एक काही केलेले विशेष कामाबाबत असलेल्या PDF स्वरूपात डॉक्युमेंट्स जे 3 MB पर्यंत असतील असे आपण अपलोड करू शकता.
अपलोड करू शकता. परंतु पूर्णपणे भरल्यानंतर मतदायित्वाचे दिनांक, अधिकारी कर्मचारी वार्षिक नियोजन अशा सर्व बाबी आपण पूर्णपणे नोंदविल्यानंतर खाली तुम्हाला सेव्ह ॲज ड्राफ्ट अँड सेंड टू रिपोर्टिंग ऑथॉरिटी असे 2 टॅब दिसून येतील. त्यावरील सेंड टू रिपोर्टिंग ऑथॉरिटी या बटणावर आपण क्लिक करायचे आहे, ज्याने आपला जो स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल आहे, तो पुढे आपल्या रिपोर्टिंग ऑफिसरकडे जाईल. त्यानंतर एक साइन करण्यासाठी ज्यावर आपण गोपनीय अहवालावर साइन करणार आहोत अशी त्यासाठी एक विंडो ओपन होईल. त्यासाठी एक 2 पर्याय आपणास उपलब्ध असतील. एक तर आपण डिजिटल सिग्नेचर वापरू शकता किंवा ई सिग्नेचर वापरू शकता. त्यावर ई सिग्नेचरवर क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डचे शेवटचे 3 अंक आपल्याला तिथे नमूद करावयाचे आहेत आणि प्रोसीड केल्यानंतर आपल्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर भ्रमणध्वनी क्रमांकावर आपल्यास एक ओ-टी-पी येईल. त्या ओ-टी-पी तिथे नमूद केल्यानंतर आपणास आपली सिग्नेचर तिथे होईल आणि आपला जो गोपनीय अहवाल आहे, स्वयंमूल्य निर्धारण अहवाल आहे, तो तुमच्या रिपोर्टिंग ऑफिसरकडे पाठविलेला आहे असा रिमार्क समोर दिसून येईल, त्या रिपोर्टिंग ऑफिसरच्या नावासहित. आणि अशा प्रकारे आपण जेव्हा सेंड टू ऑथॉरिटी करतो, त्यावेळी आपल्याला ही प्रक्रिया 2 वेळा करायची आहे. जेव्हा आपले प्रतिवेदन अधिकारी 2 असतील, त्यावेळेला ही प्रक्रिया आपल्याला 2 वेळा करायची आहे. सेम प्रक्रिया आणि यानंतर जेव्हा आपले प्रतिवेदन अधिकारी आपले गोपनीय अहवालाचे प्रतिवेदन करतील, त्यावेळी आपणास पुढील व्हिडिओमध्ये ते गोपनीय अहवाल आपण कसे प्राप्त करावयाचे आहे किंवा ते कसे ॲक्सेप्ट करायचे याबाबत माहिती दिली जाईल. तर सर्व अधिकारी वर्ग आणि तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांना अशी विनंती करतो, की भविष्यात येणाऱ्या ई-ऑफिस संदर्भात व्हिडिओकरिता आणि आपली ई-ऑफिस राबविण्याची प्रक्रिया सुलभ होण्याकरिता कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला वेळोवेळी विविध विषयांवरील व्हिडिओ आपल्या कार्यालयीन विषयांवरील व्हिडिओ वेळोवेळी इथे देण्यात येतील. त्यासाठी आपण सर्वजणांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.